मित्रांनो नमस्कार. तुम्ही जर ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये स्वयंपाक करत असेल तर वेळीच ते बंद करा, कारण ॲल्युमिनियम हे पाण्यामध्ये विरघळतं. जर खास करून ॲसिडिक पदार्थ जर वापरले, जसं लिंबू, चिंच, व्हिनेगार किंवा वेगवेगळ्या टाईपचे लोणचे जर टाकले तर त्यामुळे ते झिजतं आणि त्या स्वयंपाकामध्ये विरघळल्या जातं. आणि ॲल्युमिनियम जर आपल्या शरीरामध्ये गेलं तर ते लवकर बाहेर पडत नाही. ते आपल्या नर्वस सिस्टीम म्हणजे मेंदू आणि नसांमध्ये जाऊन साठतं आणि ते त्यांना डॅमेज करतं. त्यानंतर बोन्समध्ये सुटता साठतं किंवा आतड्यांमध्ये साठून ते डॅमेज करतं आणि बाहेर पडत नसल्यामुळे लिव्हर आणि किडनी सारख्या आजारांना ते आमंत्रित करतं. लिव्हर आणि किडनी डॅमेज होऊ शकतं. आणि एका रिसर्चमध्ये असं समजलं आहे की अल्झायमर सारखा जो आजार आहे, ज्यामध्ये माणसाला विसरभोळेपणा येतो आणि लक्षात राहत नाही, हे सुद्धा होऊ शकतं. आता जर आपल्याला यापासून वाचायचं असेल तर काय केलं पाहिजे? तर सिंपल आहे. व्हिनेगार, ॲसिडिक पदार्थ जसं लिंबू, चिंच, लोणचे हे ॲल्युमिनियमच्या भांड्यांमध्ये स्टोअर करणं टाळा आणि त्यामध्ये ॲसिडिक भाज्या करणं सुद्धा टाळा. आणि त्यापेक्षा ॲल्युमिनियमपेक्षा जर आपण स्टेनलेस स्टील, लोहाचे किंवा कॉपरचे भांडे वापरले तर अतिउत्तम. कारण अल्झायमर हा जो डिसीज आहे जो एकदा झाला की त्याची रिकव्हरी इम्पॉसिबल आहे. आणि किडनी लिव्हरला जर डॅमेज झालं, बोन्सला जर डॅमेज झालं तर ते पण परत रिकव्हर होणार नाही लवकर. त्यामुळे ॲल्युमिनियमच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक करणं आपण टाळायला पाहिजे. आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या पेजला फॉलो नक्की करा.